रामकृष्णारी, मी आदिनाथ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे. कुठे? इथे म्हणजे कुठे? आपल्या चॅनलमध्ये. का? कारण या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये घेतलं जातं त्या देवाचं नाव, त्या भगवंताचं नाव, जो सुखाचा सागर आहे, जो सुखाचा निधी आहे, सुखाचा सागर, सुखनिधी जोडीला असा असणारा भगवान परमात्मा, सर्व सुखाचे आगर, महादेव. सगळी सुखं जर त्याच्याजवळ आहेत आणि आपण जर त्याचं नाव घेतलं, आपल्याला सुख होणारच की हो. आणि सुख झाल्यावर आनंद होणार की नाही? मग घ्या एकदा त्याचं नाव. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जो हा नरदेह मिळाला आहे, याचा काय भरोसा आहे का हो? आज याच्यावरती बोलणार आहे मी. ठीक आहे, सगळ्या चालेल ना? याचा काय भरोसा आहे का? अजिबात भरोसा नाही आहे. याच्यावरती 2-3 मी तुम्हाला हे प्रमाण सांगेल आणि आपण व्हिडिओ संपून टाकूया. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. बघा, या जिंदगीचा काहीच भरोसा नाही. एक सुंदर कडवं आहे, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का साथ नहीं देगी भाई, किसी का ही साथ नहीं देगी. हिंदीमधलं कडवं आहे, पण खूप सुंदर अर्थ आहे. जिंदगीचा काहीच भरोसा नाही आहे. कोणाचाही साथ देईल याचा काय भरोसा आहे का? आपल्याला किती दिवस साथ देईल आपल्याला माहीत आहे का? कधी तिकीट निघाल आपलं माहीतच नाही आपल्याला. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी चलता चलता आपली सांस रुकल, म्हणजे आपला श्वास त्या ठिकाणी थांबल, आपल्याला माहीत नाही आहे. जसा दिवा जळता जळता विझतो ना, सेम तशी अवस्था आहे या कडव्यामध्ये सांगितले. तसं आपला श्वास कधी थांबेल काही सांगता येत नाही. कधी आपला दम निघून जाईल काही सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का. काहीच भरोसा नाही आहे. मग कशाला गर्व करायचा आहे? देवाने इतका सुंदर नरदेह दिला आहे, पण लोक इतका गर्व करतात की नाही, इतका गर्व करतात या म्हणजे देहाचा किंवा जीवन जगत असताना. काय गर्व करायचा एवढं सांगा बरं. इतका देवानं सुंदर नरदेह दिला आहे, कधी जाईल काय सांगता येत नाही. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सत्कर्म केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, समाजसेवा केली पाहिजे. राईट ना? तुमच्याने समाजसेवा झाली ना, तुमच्याने सत्कर्म झालं, पण दुसऱ्याच्या कामात तरी अडथळे नाही आणले पाहिजे. बरोबर आहे? पण लोक तसं करत नाहीत. म्हणजे भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. एखाद्याचं चांगलं करता नाही ना आलं, वाईट तर नका ना करू. फूल नाही बन सकते तो काटे बनके मत रहना. फूल बनता येत नाही ना, मग काटे तरी कशाला बनताय? बरोबर आहे? खूप खूप चांगल्या ओळी आहेत याच्यातून खूप काही शिकायला भेटतं आपल्याला. म्हणजे जीवन दिलं आहे ना, काही भरोसा नाही आहे याचा. त्यामुळे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत लावा ना चांगल्या मार्गाला, लावा चांगल्या कामाला. बरोबर आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. किरायचं घर आहे, भाडं तर आपण देतच नाही, पण आपल्या देवानं दिलं आहे, हा भाड्यानं दिला आहे नरदेह. बरोबर आहे? देवानं आपल्याला भाड्यानं नरदेह दिला आहे. कधी देव आपल्याला खाली करल? हॅलो सगळ्यांना, कधी देव आपल्याला खाली करल आहे का हो गॅरंटी? काहीच गॅरंटी नाही आहे. हा भाड्यानं दिलेला नरदेह आहे. कधी देव आपल्याला वर बोलून घेईल काहीही सांगता येत नाही. तुकोबरायसुद्धा म्हणतात, शरीर जाईल जाईल काळोबा यासी खाईल. शरीर जाईल, जाणार आहे, एक दिवस जाणार आहे. काळोबा याला खाऊन जाणार आहे. हे कधी ना कधी जाणार आहे. मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, वाघाचा जो जबडा असतो ना, त्या जबड्यामध्ये आहोत आपण. जबडा एकदा मिटला, कार्यक्रम संपला. बरोबर आहे? हे कधीही लक्षात ठेवायचं, आपण जबड्यात आहोत. त्यामुळे जास्त अहंकार अभिमान धारण करायचा नाही. बरोबर आहे? आता हे सगळे माझे व्हिडिओ बघणारे कोण असतील आय डोंट नो, पण तुम्ही चांगल्या मार्गाने असतील याची मी आशा करतो. बरोबर आहे? सगळेजण चांगल्या मार्गाने असतील. जर जीवनामध्ये आपण अहंकार अभिमान धारण करत असाल, स्वतःला मोठेपणा मानत असाल, कालचा व्हिडिओ बघितला असेल तर बघा, जया अंगी मोठेपण तया यातनं कठीण, लहानपण देगा देवा तुकोबाराय म्हणतात. आपण तर काय चीज हो?
आपण तर कशाला मोठेपणा धारण करायचं आहे, बरोबर आहे, राईट. त्यामुळं असणारे तुकोबारा या ठिकाणी खूप सारे प्रमाणातून आपल्याला सांगतात, क्षणभंगूर नाही भरवसा. माझा हात हालतोय कारण मी हातात मोबाईल धरला आहे, त्याच्यामुळे तसं होतं आहे का, ठीक आहे. थोडासा मी असं वाईड अँगलला होतो. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. पुढे काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा आहे वळसागा. म्हणजे क्षणभंगूर पण भरवसा नाही आहे. जसा काचेचा ग्लास पडला फुटला तसा हा शरीर आहे, कधी जाईल सांगता येत नाही. आणि लोक काय म्हणजे लोकांना काय वाटतं की बाबा खूप खूप अभिमान धारण करतात, कारण आपलं काय आहे का हो इथं. आपण आलो तसेच जाणार आहोत. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय ढेकळं. इथं मनुष्याचं काहीच नाही आहे. देह कुणाचं, काळाचं. आपला देह काळ घेऊन जाणार, यम घेऊन जाणार. धन कुणाचं आहे, कुबेराचं. आपलं काय इथं काहीच नाही. आपण एक निमित्त आहो फक्त. आलो जन्माला, सत्कर्म करणं, पुण्य करणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. देवाचं नामस्मरण करणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. आणि ते जर नसाल करत तर वाया गेला नरदेह. तुकोबाराय म्हणतात ना, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, नाहीतर सगळा सत्यानाश आयुष्याचा आपण करतो असं समजून घ्या. जर तुम्ही देवाचं नामस्मरण करत नसाल, सत्कर्म करत नसाल तर काही उपयोग नाही आहे. कारण आपलं इथं काहीच नाही आहे. तुकोबाराय स्वतः म्हणतात ना, देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे, काय आपलं काहीच नाही आहे. तुम्हाला वाटतंय का लेकरं आपले आहेत? अजिबात नाही. खरं सांगतं, अजिबात नाहीत. एका वेळेपुरते ते तुमची असतील, लहानाचं मोठे कर, पण पुन्हा अजिबात नाही. तुम्हाला वाटतंय भाऊ आपला आहे, बहीण आपली आहे, तुम्ही कितीतरी प्रमाण ऐकता घेऊ नाही कोणाचे, कोणी ऐकून सोडून देता का? नाही, काहीच नाही आपलं इथं. आपलं म्हणलं की दुःख होतं आहे, याच्यावर मी पुढं बोलल. आपलं म्हणलं की दुःख होतं आहे माणसाला, दुसऱ्याचं म्हणलं की सुख होतं आहे, बरोबर की नाही. दुसऱ्याचं घर जळालं सुख झालं, आपलं जळालं दुःख झालं, बरोबर आहे. हे मी पुढं सांगेलच पुढल्या अभंगामध्ये. परंतु आजचा अभंग, आजचे जे आपल्याला प्रमाण बघतो आहे आपण, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे कोणी कोणाचं नाही आहे, कोणी कोणाचं नाही. आपलं तरी तर काहीच नाही आहे. त्यामुळे आपलं फक्त आहे काय, देवाचं नामस्मरण करणं, ते आपल्यासोबत येणार आहे. बाकी काहीच आपल्यासोबत येणार नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं आज मला बोलायचं काय होतं, आज हे जे प्रमाणं तुकोबारायांनी सांगितले खूप खूप सुंदर प्रमाण होते आणि खूप खूप सुंदर हे आपण म्हणूया कडवे असतील, दोहे असतील, खूप सुंदर होते, ज्याच्यातून आपल्याला समजलं की या शरीराची किंमत काय आहे, बरोबर आहे. हे आपल्याला शरीर मिळालं आहे कशासाठी, बरोबर आहे. देवे दिला देह भजना गोमठा, राईट. भजनासाठी आपल्याला देह दिलेला आहे, सत्कर्म करण्यासाठी देह दिला आहे, समाजसेवा करण्यासाठी आपल्याला देह दिला आहे, राईट. मग थोडी समाजसेवा, थोडं सत्कर्म आपल्या हातून होऊ द्या थोडंसं सत्कर्म, बरोबर की नाही, राईट. चला, आपण जास्त वेळ नाही घेणार, ठीक आहे. इथंच आपण थांबतो आहे. पुढील व्हिडिओ, नवीन अभंग, नवीन भावार्थ, नवीन सगळं, ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, नवीन पहिल्यांदा आला असाल तर लाईक, माहीत आहे ना, थांबाच लाईक करायला विसरू नका. आणि पाठवा एखाद्याला जो सत्कर्म करत नसेल, काहीतरी दुसऱ्याच भानगडी करत असेल, जरा त्याला कळू द्या काय व्हॅल्यू आहे आपल्या शरीराची, राईट. एक कालच आय थिंक क्वेश्चन विचारला होता, एक प्रश्न विचारला होता क्लासमध्ये आमच्या. या क्लासरूममध्ये तुम्हाला सगळ्यात कॉस्टली काय दिसते, कॉस्टली म्हणजे महाग काय, या क्लासरूममध्ये सगळ्यात महाग काय वाटतं तुम्हाला, काय आन्सर आले असतील, काय उत्तर दिले असतील लोकांनी. कोणी म्हणलं की या क्लासरूममध्ये लॅपटॉप सगळ्यात महाग आहे, कोणी म्हणलं सर ते प्रोजेक्टर महाग आहे, कोणी म्हणलं सर हे बेंच महाग आहे, कोणी म्हणलं तो ब्लॅकबोर्ड महाग आहे. पण सगळ्यात महाग एकाने उत्तर दिलं, मी महाग आहे. मी स्वतः महाग आहे सगळ्यात, आहे की नाही. अहो काय त्या लॅपटॉपची किंमत आहे, काय त्या याची किंमत आहे, माझ्यापेक्षा तर महाग नसेल, बरोबर आहे. सगळ्यात महाग मित्रांनो आपला देह आहे, सगळ्यात महाग. याची किंमतच करता येत नाही. एवढा सुंदर देह आपल्याला भगवंतानं दिला आहे, मग त्याला विसरायचं का, अजिबात नाही. याच्यातून मला ते सांगायचं आहे, ठीक आहे. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.